Go. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? कोणी लाईव्ह आला असेल तर प्लीज सांगा. हॅलो. कोणी लाईव्ह आलं असेल तर प्लीज सांगा. आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? हॅलो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थंब करा. ओके. कार्यक्रमातून सुरुवात करत आहोत. रिमझिम गिरे साबण. नमस्कार रसिकजन. ह्या आधीच्या आपण सर्व प्रोग्रामला आपण दिलेला प्रतिसादाबद्दल मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद. मागील प्रोग्राममध्ये सांगितल्याप्रमाणे पुढचा प्रोग्राम ठरवण्याची वेळ आली, पण काय करावं हे सुचत नव्हतं. तेवढ्यात लक्षात आलं 27 जून गोल्डन डेट आहे रसिक जनांसाठी. 27 जून पंचमदांचा वाढदिवस. तर या संगीताच्या देवतासाठी हा जन्मदिवस जो होता, आपण त्याच्यासाठी काही कार्यक्रम करू शकतो का याचा विचार घेतला आणि त्याप्रमाणे आपण आपले लाडके आर.डी. बर्मन म्हणजे पंचमदा यांच्यावर कार्यक्रम करायचं ठरवलं. 2 दिवसापूर्वी ठरवलं. तर स्वागत आहे 7वा सूरप्रसर धनंजय वाळेकर निर्मित पंचमदांच्या मन प्रसन्न करणाऱ्या सुमधुर गाण्यांच्या मैफिलीत रिमझिम गिरे सावन. ज्या सिनेमाने पंचमदांना प्रस्थापित केले तो सिनेमा होता नासिर हुसेन निर्मित, विजय आनंद दिग्दर्शित आणि शम्मी कपूर यांच्या करिश्मा असलेली तिसरी मंजिल. या सिनेमात शम्मी कपूर यांनी हट्ट धरला होता की शंकर जयकिशन यांनाच घेऊन संगीत त्यांचं असलं पाहिजे, असा त्यांचा हट्ट होता. परंतु नासिर हुसेन यांनी शम्मीजींना रिक्वेस्ट केली की फक्त एकदा तुम्ही पंचमदांची ट्यून ऐका. शम्मीजींनी स्टुडिओत गेले, त्यांनी ट्यून ऐकली आणि भयानक खुश झाले. भयानक याच्यासाठी सांगतो की ते वेडे झाले, हा छोटासा मुलगा असं काही करू शकतो. आणि पंचमदांनी तिसरी मंजिलला वळणी लागली. गायक आहेत रफी साहेब, गीतकार होते मजरूह सुलतानपुरी आणि ते गाणे होते तिसरी मंजिल मधले तुमने मुझे देखा होकर मेहरबान. This time
जाने जा तुमने मुझे देखा होकर महरबान रुक गई ये ज़मीं थम गया आसमान जाने जा तुमने मुझे देखा तेरी दर्द के सहरा में रुकते चलते होते इन होठों की हसरत में पकते जलते होते महरबान हो गई जुल्फ की बदलियां जाने जान जा लेकर ये हंसी जलवे तुम भी यहाँ पहुँचे आंखें तुम्हारे दिल तक कदमों के इशारे पहुँचे कदम से हो गए रास्ते सब यहाँ जाने जा तुमने मुझे देखा होकर महरबान रुक गई ये ज़मीं थम गया आसमान जाने जा तुमने मुझे देखा होकर रुक गई ये ज़मीं थम गया आसमान जाने जा तुमने मुझे देखा धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत असेल तर प्लीज लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल तर नोट करा प्लीज. नासिर साहेब आणि पंचमदांचे सूर जुळले आणि दोघांनी मिळून खूपच म्युझिकल हिट केले. या सालामध्ये 1973 सालामध्ये पंचमदांनी तरुणांची नस ओळखली आणि तरुणांच्या प्रेमात पडणाऱ्या अशा सुरांच्या तालावर थिरकणारे सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. त्यातलाच एक होता यादो की बारात. गीतकार होते मजरू सुलतानपुरी, गायक आशा भोसले, रफी साहेब आणि गीत होतं ऐका तुम्ही कुठलं होतं ते.
2 मिनिटं, थोडासा लॅपटॉपचा काही प्रॉब्लेम आहे. लेकर हम दीवाना दिल गिरते हैं मंजिल मंजिल. कहीं तो प्यारे किसी किनारे मिल जाओ तुम उजाले. तुम यही कहीं हम यही कहीं फिर भी ये दूरियां यहाँ. कहीं तो प्यारे किसी किनारे मिल जाओ तुम उजाले. करम हम लेकर हम दीवाना दिल गिरते हैं मंजिल मंजिल. तू कहीं रहे यूं लगे मुझे मेरे दिल के पास है यहाँ. आजा 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 हमको सीने से लगा. दीवाना दिल गिरते हैं मंजिल मंजिल. तगम पम लेकर हम दीवाना दिल गिरते हैं मंजिल मंजिल. थँक्यू. एकीकडे पंचम तरुणांना थिरकवत होते, दुसरीकडे मनमोहन करणारे रोमॅन्टिक आपल्याच मातीतली गीते देखील आपल्याच ताकदीने निर्माण करत होते. एका कार्यक्रमाने संगीतकार जतीन यांनी सांगितलंय, माझं एक गाणं या गाण्यावर आधारित आहे, नव्हे बेमानून कॉपी केले आहे. ते गाणं होतं वो तो है अलबेला आणि पंचमदांनी कंपोज केलेलं होतं रिमझिम गिरे सावन. सदा हे जे काही गाणं आहे ते गाणं आता जे आपण करणार आहे त्यातले गीतकार आहेत योगेश, चित्रपट आहे म्हणजे
साल होतं 1979, गायक किशोरदा. पुढचं गाणं आहे आपलं रिमझिम गिरे सावन. कपूर खानदान म्हणजे पृथ्वीराज, नंतर राज कपूर, शम्मी यांची पिढी शंकर जयकिशन यांच्या गाण्यावर हिरली. त्यांनी शंकर जयकिशन यांचं संगीत घेतलं. पण दुसरी पिढी म्हणजेच रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि कपूर खानदानमध्ये R.D. बर्मन यांचं एक म्युझिकल नातं तयार झालं होतं. म्युझिक वाजलंय आणि पुन्हा तरुणाई थिरकली पंचमदाच्या तालावर. चित्रपट होता जवानी दिवानी 1972. गीतकार होते आनंद बक्षी, गायक आशाताई आणि किशोरदा. आपण डायरेक्ट गाणंच ऐकूया.
थँक्यू. वाटतंय की नाही आजकालची पण जी काही पिढी आहे त्यांना देखील नाचावंसं वाटेल अशीच गाणी होती सगळी. पंचमदान किशोरची गाणी एकदम सुपरहिट होती आणि त्यांची ट्युनिंग ही मस्त होते. पण अमित कुमार यांना पहिला ब्रेक देण्याची वेळ आली तेव्हा पंचमदांनी किशोर कुमारांना फोन केला आणि सांगितले मला आमिषसाठी एक गाणं भेटलंय मिळालंय मला, उद्या त्याला स्टुडिओत पाठव आणि रसिकांना ह्या गाण्याने अमित कुमार यांचं करिअर सुरू झाले. खूप सुंदर गाणे ज्याचा वापर आजकाल टीव्ही सिरियल आणि वेब सिरीज मध्ये केला जातो.
जे आता आर्या म्हणून सिरियल आली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्याचा यूज केला. चित्रपटाचं नाव आहे बालिका वधू. 1976 साली चित्रपट आला होता. गीतकार आनंद बक्षी आणि जे गाणं होतं ते तुम्ही स्वतःच ऐका. बऱ्याच लोकांनी ते ओळखले असेल.
करते आवाज व्यवस्थित येत असेल तर प्लीज, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. हरे रामा हरे कृष्ण हा सिनेमा पंचमला भेटला आणि दम मारो दम या गाण्याने तर यशाच्या शिखर पोहोचले, यशाच्या शिखरावर पोहोचले होते. बहीण भावांची गाणी त्याची खूप आली, पण ते गाणं काही औरच होतं. माझ्या हिशोबाने या कार्यक्रमातलं सर्वात अप्रतिम गाणं हे असायचं. गीतकार होते आनंद बक्षी, गायक होते किशोर जो. गाण्याचे बोल होते, फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है. जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने चूर. जब से मेरी आंखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने चूर. आँखों में नींद ना मन में चैन है, 1000 में मेरी बहना है. सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है. देखो हम तुम दोनों एक डाली के फूल, मैं ना भूला तू कैसे मुझको गई तू.
देखो तुम दोनों एक डाली के फूल मैं ना भूला तू कैसे मुझको गई आ मेरे पास कह दो कहना है तेरे हजारों में मेरे बना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है जीवन के दुखों से डरते नहीं हैं कैसे बच के सच से गुजरते नहीं हैं जीवन के दुखों से डरते नहीं हैं कैसे बच के सच से गुजरते नहीं हैं सुख की है चाहे तो तुझे सहना है एक हजारों में मेरी बना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का सबका कहना है थँक्यू. आवाज माझा व्यवस्थित येत असेल तर प्लीज लाईक करा. गाणी कशी वाटतात तेही सांगा. जुन्या गाण्यांचे लिरिक्स खूपच होतात. नवीन चित्रपटात देखील जुनी गाणी असतात. पण एक गोष्ट लक्षात येते की यातील बरेचसे गाणे, बऱ्यापैकी जास्तीत जास्त गाणी मी म्हणेन की पंचमदांचीच असतात. एवढे त्या काळाच्या पुढे होते. असेच एक सध्या गाजत असलेले जुने गीत. चित्रपट जवानी दिवानी, गीतकार पुन्हा आनंद बक्षी. गाण्याचे बोल आहे, आपण डायरेक्टच ऐकूयात. सामने ये कौन आया दिल में हुई हलचल देख के बस एक ही झलक हो गए हम पागल. सामने ये कौन आया दिल में हुई हलचल देख के बस एक ही झलक हो गए हम पागल. अरे बात मुलाकात हमसे भी तो अरे हमसे लेंगे वो आज नहीं तो चलो. सामने कौन आया दिल में हुई हलचल
देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। रहना है यहाँ तो दोनों है जगह तो भला तुम कैसे रहेंगे। मामा तो हंसी है तो हम भी कम नहीं है तो मगरूर कैसे रहेंगे। रहना है यहाँ तो दोनों है जगह तो भला तुम कैसे रहेंगे। हंसी है तो हम भी कम नहीं है वो मगरूर कैसे रहेंगे। ला 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 ला। सामने ये कौन आया में हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गई हम पागल। आँखों में बातों में कभी जान पहचान होगी। सुन लो ये कहानी हंसी माए गंजानी किसी दिन मेहरबान होगी। आँखों में बातों में कभी जान पहचान होगी। सुन लो ये कहानी हंसी माए गंजानी किसी दिन मेहरबान होगी। सामने ये कौन आया हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। अरे बात मुलाकात हमसे भी तो होगी, अरे हमसे खुले के वो आज नहीं तो कल। सामने ये कौन आया हुई हलचल, देख के बस एक ही झलक हो गए हम पागल। गाणे आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट्स पाठवा तुमचे। सुपरस्टार राजेश खन्ना यांना सर्वात जास्त हिट गाणी पंचमदांनीच दिली। राजेश खन्नांची रोमॅन्टिक छबी आणि आरडींच्या गाण्यांची अजूनही उभारून येते। यातील एक हिट गाणं चित्रपट मेरे जीवन साथी, गीतकार मजरूह, गायक किशोरदा। गाण्याचे बोल आहे, ओ मेरे दिल के चैन, चैन आ जाए मेरे दिल को, दुआ कीजिए।
शर्मा गए अभी तो महल मंदिर है तुम तो अभी से घबरा गए मेरा क्या होगा सोचो तो जरा हाय कैसे न आए जरा कीजिए ओ मेरे चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए ओ मेरे दिल को दुआ कीजिए यूं तो अकेला भी अक्सर दिल के संभल सकता है तुम जो बदले वो हाथ मेरा दुनिया बदल सकता है मांगा है तुम्हें दुनिया के लिए अब खुद ही सब बस बाकी ओ मेरे चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए चैन आए मेरे दिल को दुआ थँक्यू. गाणी कशी वाटतात प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, काही चुकत असेल तर माफ करा. पूर्ण प्रयत्न करतोय. नासिर हुसेन यांनी पाश्चिमात्य संगीत यांना खूपच आवडायचं आणि ते आरडीनं नेहमी त्याचा वापर आपल्या चित्रपट करायला लावायचे. त्यामुळे तरुण प्रेक्षक त्यांच्या सिनेमाला गर्दी खेचायचे. काहीतरी अकल्पित करावे असा विचार घेऊन आरडी यांनी सॅड सॉन्ग डिस्कोत करायचे ठरवले आणि हुसेन साहेबांनी ते मान्य केले आणि तयार झाले हे सुपरहिट गाणे. चित्रपट जमाने को दिखाना है. मजरू सुलतानपुरी यांचं गीत आहे. गायक स्वतः पंचमदा. टोटल नाचो गाणे. दिलदार का
के ना आना, बातों में इनकी न जाना। अरे बातों पे इनके न जाना, बातों में इनकी न आना। अरे इनकी मीठी बातें ये मत वाली आंखें जहर है प्यार का। दिल लगा दिलदार का, भूल से नाम ले लो प्यार का। प्यार भी झूठा, यार भी झूठा, देखो मुझको दिल वालों आया है धोखा मेरे यार का। हैप्पी बर्थडे पंचमदा। जिनसे जवानी लुटा दो, या जिंदगानी लुटा दो। अरे इनसे जवानी लुटा दो, या जिंदगानी लुटा दो। अरे कुछ भी कर दीवानी रहेगी अनजाने, रोना है मैंने प्यार का। दिलदार का, भूल से नाम ले लो प्यार का। दिल न खेल है दिलदार का, भूल से नाम ले लो प्यार का। प्यार भी झूठा, यार भी झूठा, देखो मुझको दिल वालों आया है धोखा मेरे यार का। दिल न खेल दिलदार का, भूल से नाम ले लो प्यार का। प्यार भी झूठा, यार भी झूठा, देखो मुझको दिल वालों आया है धोखा मेरे यार का। थँक्यू मित्रांनो, नाचावंसं वाटलं ना? गाणीच अशी होती. एवढी सुपिरियर गाणी देऊन देखील पंचमदांना फिल्म फेअर बेस्ट म्युझिक डिरेक्टरसाठीचे अवॉर्ड मिळत नव्हते. असे नव्हते की या अगोदरच्या गाण्यापेक्षा या सिनेमातील गाणी मस्त आहे, पण या चित्रपटातील गाण्यांची तरुणाईंना जो डान्स करायला प्रवृत्त केले आणि पंचम तरुणांच्या गळातील एक ताईत बनला.
चित्रपट आहे सनम तेरी कसम. गीतकार गुलशन बाबा, गायक स्वतः आर डी बर्मन. मुद्दाम आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गायलेली गाणी घेतली. त्यांनी सुपरहिट गाणी दिली. त्यांनी जेवढी गाणी गायली ती सगळी सुपरहिट होती.
कसे वाटतात बघा. थँक्यू. तुम्हाला सॉंग्स आवडत असतील तर प्लीज लाईक करा. काही चूक होत असेल तर माफ करा. गुलजार आणि पंचम हे एक अजय प्रसंग होतं. यांची गाणी पठडी व्हायची. आरडी म्हणजे एक पाश्चिमात्य संगीताने तरुणांना भरळ घालणारा, त्यांना नाचायला लावणारा अशी टिपिकल त्याची ओळख. जनमानसात झाली होती, पण गुलजार यांनी आपल्या मातीतील भारतीय ढंगातील अतिशय भावूक अशी गाणी पंचमदांकडून स्वरबद्ध करून घेतली आणि या गीतांना स्वरांना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले. आणि पंचमदा आणि गुलजार हे काहीतरी अजब रसायन आहे हे मान्य केले. त्याचीच सलग 2 गाणी, एक आहे मासूम चित्रपटातील आणि पुढचं आहे इजाजत. इजाजत मध्ये आशा भोसलेजींनी गायलेले आहे. लेडीज सॉंग आहे, पण आपण त्यासाठी प्रयत्न करतोय. गायक आहे भूपेंद्र आणि दुसरे आहेत आशा भोसलेजी, जे मी सांगितलंच तुम्हाला. गाणं आहे तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूं मैं तेरे मासूम सवालों से परेशान. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूं तेरे मासूम सवालों से परेशान हो, परेशान तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हो, तेरे मासूम सवालों से परेशान हो, परेशान. बिना जानिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे. बिना जानिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे. मुस्कुराए दो मुस्कुराने के जैसे होठों पे गुजर रखा है, तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हो, हैरान. जिंदगी तेरे मन हमें उसने समझाई. जिंदगी तेरे मन हमें उसने समझाई. मिले जो हमें धूप में मिले, तुझसे नाराज नहीं
थँक्यू. एक गाणं आपलं मधलं राहिलं. पंचमदांचा शेवटचा चित्रपट तो अर्धवटच करता आला त्यांना. 1942 लव्ह स्टोरी त्यातलं एक गाणं आपण घेतोय. आपल्या लिस्टमध्ये नाही आहे, मला अचानक आठवलं तर आपण आठवण झाली तर क्लिक करूया. खूपच सुंदर आहे. कुछ भी ना कुछ ना कुछ भी ना क्या सुनना है मुझको पता है
एक तुम हो, कुछ ना कहो, कुछ भी ना कहो। कुछ ना कहो, कुछ भी ना कहो, क्या कहना है, क्या सुनना है, मुझको पता है, तुमको पता है। Happy birthday, Kanchan. We love you. पूरे ग्रेट गाने में मुझे क्या ग्रेट गाने में सभी तुम्हें 2-4 लाख लोगों को वोट करते हैं। थैंक यू, हैप्पी बर्थडे कंचन। थैंक यू। आता आपण एक थोडीशी वेगळी ट्राय करतोय, लेडीज सिंगर। जब मैं तुम्हाला म्हटलं होतं मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है वो लौटा दो, आपण ट्राय करतो। जेंट्सने कधी कधी गायला नाही, मी ट्राय करतो, चुकलं तर प्लीज माफ करा। इजाचा चित्रपटातलं गाणं आहे। खूप सुंदर। खडके साहेब, तुम्ही रिक्वेस्ट दिली होती त्याप्रमाणे येतं गाणं। जिथे कुठे असेल तर ऐकतच असतात। Your heart is
धन्यवाद. छोटासा
गाण्याचा प्रयत्न केला होता. सातवा सूर रजे धनंजय वाडेकर लिहिले. आपण हा कार्यक्रम केला होता रिमझिम गिरे सावन. आपल्याला कार्यक्रम आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आमचं युट्यूब चॅनल पण आहे सातवा सूर नावाने. प्लीज तिथे जा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. असेच कार्यक्रम घेऊन आम्ही तुमच्या पुढे पुन्हा येत राहू. धन्यवाद. शुभरात्री.